मस्त थंडगार असं सब्जाचं सरबत आणि गारेगार मठ्ठा. खऱ्या अर्थाने आपल्या शरीराला थंडावा देणारे हे दोन थंड पेयाचे प्रकार आज आपण बघणार आहोत. दोन्हीही प्रकार पारंपरिक आहेत बरं का, आणि करायला एकदम सोपे आहेत. मठ्ठ्याची रेसिपी तर आपण लग्नामध्ये आचारी करतात ना, त्या पद्धतीची चव या मठ्ठ्याला येते. खूप सोप्या रेसिपीज आहेत. बघायच्यात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या रेसिपी आवडल्या असतील तर लाईक नक्की करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण असे दोन पदार्थ बघतोय. उन्हाळ्यामध्ये आपण त्याला सरबताच्या स्वरूपामध्ये किंवा थंड पेयाच्या स्वरूपामध्ये तयार करू शकतो. पहिलं म्हणजे सब्जाचं सरबत, ज्यामध्ये आपण साखर न वापरता गूळ वापरतोय, आणि दुसरं म्हणजे मठ्ठा करणार आहोत. लग्नामध्ये पंक्तीत मिळतो ना, अगदी तसा मठ्ठा करतोय. रेसिपीला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण करणार आहोत सब्जाचं सरबत. त्यासाठीचं साहित्य बघूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा चमचा सब्जा. हे बघा, या सब्जाच्या बिया अशा असतात. या सब्जामध्ये थोडंसं पाणी घालायचं, हा असा होतो. तर एक चमचा सब्जाच्या बिया लागतील. 4 ते 5 चमचे किंवा आवडीप्रमाणे गूळ लागेल. लिंबाचा रस साधारण एक मध्यम आकाराचा लिंबू लागणार आहे. मीठ चवीप्रमाणे आणि पाणी. साहित्य बघितलं, आपलं नेहमीचंच सरबताचं साहित्य आहे, फक्त थोडंसं वेगळं आहे. आता हा आहे सब्जा. तुम्हाला या बिया कशा दिसतात हे बघा. आपले काळे तीळ असतात ना, अगदी तशाच आकाराच्या पण खूप बारीक सब्जाच्या बिया मिळतात. किराणा दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळतील आणि स्वस्त असतात. आता या बिया आपल्याला अशाच नाही वापरायच्या. तर काय करायचं, या बिया एका मोठ्या वाटीमध्ये घ्यायच्या. त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं. एक 15 मिनटं झाली की सब्जा चांगला भिजला जातो. हे बघा असा. फालुद्यामध्ये सुद्धा सब्जाचा वापर केला जातो. तर असा हा सब्जा आपल्याला भिजवून वापरायचा आहे. तर सब्जा भिजवला, आपण आता सरबत करून घेऊ. तर सरबतासाठी भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ. इथं मी ही गूळ पावडर वापरली आहे. तुम्ही गूळ वापरला तरी पण चालेल. आता बरेच जण काय करतात, माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी घेतात, सगळं पाणी एका वेळी घालतात आणि याला हलवून घेतात. मी काय करते माहिती आहे का, अगदी थोड्याशा पाण्यामध्ये, साखरेचा जरी सरबत करायचं असला, अगदी थोड्याशा पाण्यात आधी ती विरघळवून घेते. तर गूळ आपण विरघळवून घेऊया. सगळं पाणी एका वेळी घातलं की काय होतं माहिती आहे का, माठातलं पाणी असेल तर तुम्ही त्याला असं सतत हलवत राहता साखर किंवा गूळ विरघळण्यासाठी. मग आपोआप ते हळूहळू गरम व्हायला लागतं. म्हणून मग काय करायचं, अगदी थोड्याशा पाण्यामध्ये साखर विरघळवून घ्यायची आणि मग जेवढा सरबत करायचं ते पाणी नंतर घालायचं. तर आपण हा गूळ याच्यामध्ये विरघळवून घेतला आहे. साखर असेल तर जरा विरघळायला वेळ लागतो. अशा वेळी तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकत्रच सगळी पिठी साखर करून घेतली तर चालते, म्हणजे साखर परत विरघळायला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. झालं, आता हे विरघळवून घेतलं. यामध्ये घालायचे पाणी. तर इथं मी साधारण 3 ग्लास सरबत करते. पाणी घातलं. आता घालूया मीठ चवीपुरतं आणि लिंबाचा रस. एक मध्यम आकाराचा लिंबू मी पिळून घालते. आता मी साहित्यात सांगितलं नव्हतं, पण मी यामध्ये अगदी थोडंसं काळं मीठ घालते, 2 चिमूट. याला मिक्स करून घेऊया. आपलं हे सरबत तयार झालं. आता याला सर्व करूया. तर हे सर्व कसं करायचं, आपण ज्या ग्लासमध्ये सरबत देणार आहोत त्या ग्लासमध्ये आधी आपण जो भिजवलेला सब्जा आहे तो 2 चमचे घालायचा, आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं सरबत आहे ते गाळून घालायचं. गाळून घातल्यामुळं जर समजा लिंबाच्या बिया किंवा त्याचं जर काही कचकच त्याच्यामध्ये गेली असेल तर ती गाळली जाते. अशा पद्धतीने तुम्ही हे सरबत सर्व करू शकता. इथं मी गूळ वापरून केलं आहे, तुम्ही साखर वापरून अगदी याच पद्धतीने सब्जाचं सरबत केलं तरी पण चालणार आहे. तर सब्जाचं सरबत तयार झालं. आता आपण दुसरा प्रकार करतोय. लग्नाच्या पंक्तीमध्ये आचारी करतात ना, अगदी तसा मठ्ठा. त्यासाठी साहित्य काय लागणार आहे बघूया. त्यासाठी आपण घेतला 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, 3 ते 4 पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर. त्याचबरोबर आपण घेतलं आहे अर्धा कप ताजं दही, चवीप्रमाणे काळं मीठ, चवीप्रमाणे साधं मीठ, 1 चमचा साखर आणि अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करू. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या. या कमी तिखट आहेत म्हणून मी 2 घेतल्या. तिखट मिरची असेल तर एकच घ्या. अर्धा इंच आलं, 3-4 पुदिन्याची पानं, अगदी थोडीशी कोथिंबीर. यामध्येच मी घालते 1 चमचा साखर. थोडंसं पाणी घालू. हे थंडगार पाणी मी वापरते आहे, कारण माझ्याकडे बर्फाचे खडे नाही आहेत म्हणून. तुम्ही जर बर्फाचे खडे असतील तुमच्याकडे तर 1 खडा यामध्ये घालून याला फिरवायचं. गार पाणी घालायचं म्हणजे याचा रंग काळवंडत नाही. आता याला मिक्सरमधनं फिरवून घेऊया.
हे बघा, याला आपण बारीक केलं. याला एका भांड्यामध्ये काढूया. आता यामध्ये घालायचं आहे दही. बरेच जण काय करतात माहिती आहे का, यातलं थोडंसं दहीच घालून याला फिरवून घेतात. तसं केलं तरी पण चालणार आहे. आता याला आधी चांगलं मिक्स करून घेऊया. दह्यामध्ये याला घुसळून घ्यायचं आहे. दह्यासोबत याला छान घुसळून घेतलं. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. मठ्ठा हा पातळच असतो. मठ्ठा तुम्ही जितका पातळ करता तितका तो पचायला हलका होतो असं म्हणतात. कारण ताक बघा, आपण म्हणतो ना, जितकं पातळ ताक प्याल तितकं ते पचायला हलकंही होतं आणि वजन कमी करायला मदत करतं. तर हे बघा, याच्यामध्ये पुरेसं पाणी घातलं, याला मिक्स करून घेतलं. रंग मस्त आलाय की नाही? आणि हे इतपत पातळ ठेवलं आहे. आणखी पातळ असेल तरी चालणार आहे. आता यामध्ये घालायचे मीठ चवीपुरतं, काळं मीठ पाव चमचा आणि जिरेपूड. जिरेपूड करताय तर ती भाजलेल्या जिऱ्याचीच करायची बरं का. याला मिक्स करून घेऊया आणि आपला हा मस्त थंडगार मठ्ठा तयार झाला. हा तुम्ही फ्रीजमधल्या थंड पाण्याचा करूच शकता, पण जर तुम्हाला नैसर्गिकरित्या थंड झालेला मठ्ठा प्यायचा आहे तर हा तयार करायचा. साध्या पाण्यामध्ये तयार करून ठेवा आणि मग मातीच्या मटक्यामध्ये वगैरे भरून ठेवा. तासभर ठेवला की छान गार पडतो आणि मातीचे गुणधर्म पण मिळतात, शरीराला थंडावा देतात. तर अशा प्रकारे आज आपण हा मठ्ठा केला. हा तुम्ही अगदी म्हणजे उन्हाळ्यामध्ये कधी संध्याकाळच्या वेळी प्यायला किंवा जेवणासोबत ताक कधी नको असेल तर अशा पद्धतीने तुम्ही मठ्ठा करून पिऊ शकता. तर अशा पद्धतीने आज आपण इथं आपलीच अशी काही थंड पेय बघितली जी पारंपरिक आहेत आणि खऱ्या अर्थाने शरीराला थंडावा देतात. आईस्क्रीमसारखं किंवा जे कोल्ड्रिंक्स असतात ते वरून गार असतात, पण खरं बघायला गेलं तर आपण ते घेतल्यानंतर शरीरामधली उष्णता वाढवतात. त्यामुळे हे पदार्थ अगदी तुम्ही रोजच्या रोज जरी असा एखादा छोटासा ग्लास घेतला तरी पण चालतो. आता मठ्ठा तर तुम्ही घेऊच शकता, पण सब्जाचं सरबत जे आहे हे तुम्ही अगदी लहान मुलांना जरी दिलं ना तरी सुद्धा चालतं. त्याचबरोबर प्रेग्नन्सी असेल, उन्हाळ्यामध्ये जर जळजळ वगैरे होतीये तर सब्जाचं सरबत तुम्ही घेऊ शकता. अगदी तुम्हाला सरबत घ्यायचं नाहीये, हा भिजवलेला सब्जा तुम्ही जर थंड पाण्यामध्ये घेऊन प्यायलात तर त्याने शरीरामधली उष्णता किंवा जळजळ कमी होण्यासाठी मदत होते. तर आज आपण ह्या दोन्हीही रेसिपीज करून बघितल्या. यातली कुठली रेसिपी तुम्हाला आवडली हे मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.